मित्रांनो नमस्कार. सत्य कधीच पराभूत होत नाही. हा पराभव हा शिंदेंचा नाही, हा विजय ठाकरेंचा नाही, तर हा विजय लोकशाहीचा झाला आहे असं सगळ्यात मोठं स्पष्ट मत मित्रांनो सध्या सुप्रीम कोर्टामधून आज आलेलं आहे. कपिल सिब्बल ठरले उद्धव ठाकरेंसाठी देवापेक्षा कमी नाही, तर शिंदे सेनेसाठी ज्या प्रकारे त्यांनी महाराष्ट्रामध्ये बंड केलं त्या बंडाची किंमत त्यांना मोजावी लागली. नेमकी अपडेट काय आहे ती आपण जाणून घेऊया मित्रांनो. अखेर शिंदे गटामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप. शिंदे गट फुटण्याच्या मार्गावरती कोण कोण बडे नेते आणि मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या या निकालाने सगळ्यांचेच धाबे कसे दणाणलेत पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आता ग्रहण लागलंय अशी चर्चा जनमानसात सुरू झाली आहे. एकतर सुप्रीम कोर्टामधून निकाल लागण्यास सुरुवात झाली आणि या निकालावरती आता सुप्रीम कोर्टाने आपलं स्पष्ट मत देण्यास सुरुवात केली असून अपात्रता करणं हे आमचं शेवटचं काम आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंच्या आमदारांना, राहुल नार्वेकर यांना आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांना जबरदस्त धक्का दिला आहे. डोकी मोजून एखादा पक्ष, एखादं बहुमत तुम्हाला स्पष्ट करता येत नाही किंवा विधिमंडळ हे राजकीय पक्षापेक्षा मोठं असू शकत नाही. एकनाथ शिंदेंनी आपली काही आमदारांची डोकी मोजली आणि ते आमदार माझ्यासोबत आहेत म्हणून मला पक्ष द्या असं त्यांनी म्हटलं. परंतु हे असं होत नाही, कारण की पक्षाची लिखित घटना असते, जी घटना केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली असते. 2018 साली उद्धव ठाकरेंनी अशीच लिखित घटना केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली असताना देखील निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की डोकी मोजली आणि तो पक्ष एकनाथ शिंदेंना देऊन टाकला. इथे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी आपला तीव्र संताप व्यक्त करत केंद्रीय निवडणूक आयोगाला धारेवर धरलं आहे आणि म्हटलं आहे की तुम्हाला हे अधिकार कुणी दिले, अशा प्रकारचा निकाल तुम्ही कसा काय लावू शकता, विधिमंडळ पक्ष मोठा की राजकीय पक्ष मोठा, यामध्ये आपण काय ठरवाल, असा प्रतिप्रश्न निवडणूक आयोगाला केल्याच्या नंतर डोकी मोजून एखादा पक्ष जर आपल्या नावावरती होत असेल तर या देशामध्ये एकतरी पक्ष राहील का, असा प्रतिप्रश्न विचारला गेला. तेव्हा निवडणूक आयोगाकडे एकही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. निवडणूक आयोग निरुत्तर ठरला. म्हणजे सध्या निवडणूक आयोगावरती जोरदार ताशेरे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश यांनी ओढलेले आहेत. त्याचवेळी कपिल सिब्बल यांनी राहुल नार्वेकर यांच्याबद्दल देखील आपली नाराजी व्यक्त केली. कपिल सिब्बल यांनी म्हटलंय, राहुल नार्वेकर यांनी पक्ष चिन्हाचा कोणत्या आधारावरती निकाल देऊन उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे यांना देऊन टाकला, हे कोणतं कारण आहे, याला कोणता GR आहे, याला कोणतं तत्त्व आहे, असं विचारलं असता राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील या प्रश्नाचं उत्तर नाहीच आहे. त्यामुळे आता अंतिम विषयी सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की एखाद्या पक्षाचा विचार करत असताना एखादा राजकीय पक्ष मोठा की विधिमंडळ पक्ष मोठा यावरून ठरवताना आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी पुढील सुनावणी खूप कणखर आणि खूप तकलिफीची बनली आहे. कारण त्यांच्या हातातून पक्ष देखील जात आहे, शिवसेना चिन्ह देखील जात आहे, आमदार देखील अपात्र होत आहेत आणि एकंदरीत सगळेच पक्ष आमदार हे भाजप आपल्या ताब्यात घेण्यासाठी सध्या उद्धव ठाकरेंना मदत करत आहे का, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. सुप्रीम कोर्टाने देखील एकनाथ शिंदेंच्या अर्ध्याहून आमदारांनी, खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी सध्या दबाव टाकला जात आहे का, ही देखील सध्या चाचपणी करण्याची बातमी आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपला देखील हेच हवं आहे, एकनाथ शिंदेंची शिवसेना सुप्रीम कोर्टात जिंकायला नको आहे. कारण जर जिंकली एकनाथ शिंदे प्रतिस्पर्धी ठरतील आणि जर हरली तर एकनाथ शिंदेंची अर्ध्यावरून शिवसेना, त्यांचे आमदार, त्यांचे खासदार भाजपमध्ये प्रवेश करायला एका पायावर तयार आहेत. यामुळे मित्रांनो पुढचं महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरे विरोधात एकनाथ शिंदे असं राहणार नाही, तर भाजपाविरोधात उद्धव ठाकरे अशी राजकीय स्थिती राहील. तेव्हा मात्र महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचा शिवसेनेचा पक्ष कुठे असेल तर तो ठाकरेंकडे असेल, शिवसेनेचा दुश्मन कुठं असेल तर ते उद्धव ठाकरेंकडे असेल. या बातम्या सध्या मुंबईसह दिल्लीतून यायला लागल्यात. प्रसारमाध्यमावरती, यूट्यूबवरती, TV वरती या सगळ्या बातम्यांनी आता खूप मोठा कल्लोळ उडवला आहे की शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हातात मिळणार, ही बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि शिंदे सेनेतील बहुतांश आमदार, बहुतांश मंत्री एकदा फुटीच्या मार्गावरती निघाले असून जैसे त्याचे कर्म
तैसे फळ यानुसार लोकशाहीमध्ये उद्धव ठाकरेंचा विजय नाही तर हा लोकशाहीचा विजय होऊ शकतो, असं सध्या स्पष्ट मत उल्हास पाटील बापट यांनी म्हटलं आहे. उल्हास बापट यांच्या मते एकनाथ शिंदेची शिवसेना पूर्णपणे अपात्र होऊ शकते.